मित्रांनो, आपल्याला इथे दिलेला स्वाध्याय 6.2 मध्ये पहिला प्रश्न का एक्स आणि वायचे मूल्य शोधायचे आणि ए बी आणि समांतर सी डी सिद्ध करायचे आहे। याप्रमाणे इथे ए बी आणि सी डी समांतर रेषा दिलेली आहे, तसेच इथे कोण एक्स आणि वाय दर्शवलेले आहेत आणि हा कोण 50चा आणि 130चा दिलेला आहे। आपण दिलेली आकृती याप्रमाणे वहीमध्ये काढून घेतलेली आहे, बरोबर। आता इथे व्यवस्थित लक्ष द्याल तर हे बनतायत तुमचे रेषीय जोडीतील कोण, बरोबर। रेषीय जोडीतील कोण नेहमी पूरक असतात, त्यांची बेरीज होणार 180, म्हणून आपण लिहू शकतो का 50 अधिक एक्स बरोबर 180। याप्रमाणे मी इथे लिहून घेतलेलं आहे। साईड चेंज केली तर आपल्याला एक्स बरोबर 180 वजा 50 बरोबर किती मिळाले 130, अर्थात हा कोण आपल्याला मिळाला 130चा। त्याचप्रमाणे मित्रांनो इथे व्यवस्थित लक्ष द्या। आता आपल्याला वायचे मूल्य शोधायचे आहे, तर वाय मूल्य शोधायच्या वेळेस तुम्ही बघाल तर या दोन छेदणारी रेषा, त्याच्यामुळे हे तयार होणारे परस्पर अभिकोण, बरोबर, आणि अभिकोण एकरूप असतात। आपण प्रमेय पहिला जी या प्रकरणाचा पाहिला त्याप्रमाणे अभिकोण एकरूप आहे, तर वायची जी किंमत आहे ती होणार 130, बरोबर। तर वाय बरोबर आकृतीवरून 130 लिहून टाकलं आपण, का बरं, कारण ते अभिकोण आहेत। आता पहा एक्स आणि वाय हे दोघांचे माप तर आपण मिळवले आणि ते कोणते आहात 130, बरोबर। आता आपल्याला सिद्ध करायचे आहे का ए बी आणि सी डी ही समांतर रेषा आहे, तर ए बी आणि सी डी समांतर रेषा सिद्ध करण्यासाठी तुम्ही पाहाल एक्स हा कोणता नाव आहे, एक्स हा कोणाचे मूल्य आहे, बरोबर। तर हा जो कोण रचला जातोय ते व्यवस्थित लक्ष द्याल तर एक क्रॉसमध्ये झॅड रचला जातोय, बरोबर। एक्स आणि वाय या दोन्ही कोणामुळे एक झॅड रचला जातोय, बरोबर। हा इतका कोण एक्स तर इतका कोण वाय, हा झॅड रचला जातोय। झॅड म्हणजे परस्पर अंतःयुग्म कोण, बरोबर। आणि अंतःयुग्म कोण जर रेषा समांतर असेल तर अंतःयुग्म कोण परस्पर एकरूप असतात, बरोबर। आणि जर अंतःयुग्म कोण एकरूप असतील तर रेषा पण जी दिली असेल परस्पर ती युग्मकोण तयार करणारी ती समांतर असतात, बरोबर। तोही प्रमेय आपण पाहिला प्रतिप्रमेयमध्ये। तर एक्सचे मूल्य 130, वायचे मूल्य 130, परंतु आपण लिहू शकतो आता एक्स बरोबर वाय बरोबर 130, परंतु ते दोन रेषा, कोणती रेषा, दोन रेषा, तर ए बी आणि सी डी ची छेदिका मुळे तयार होणारे कोणते कोण आहे, तर अंतःयुग्म कोण आहे, जे कसे आहात एकरूप आहे, म्हणून ए बी समांतर सी डी, बरोबर। आपल्याला ही दोन रेषा समांतर दर्शवायची आहे, ती झाली। खूप सोपा आहे। इथे फक्त रेषीय जोडीतील कोण येतं, इथे येणार अभिकोण, एक्स आणि वायचे मूल्य मिळून जातात तुम्हाला, आणि त्यासोबत नंतर मग हे दोन कोण एकरूप आहेत। का बरं एकरूप आहेत, कारण ते मूल्य अनुसार एकरूप आहेत, परंतु नंतर आपण पाहिलं तर ते छेदिकामुळे तयार होणारे अंतःयुग्म कोण आहेत, आणि अंतःयुग्म कोण जर एकरूप असतील तर ही दोन्ही रेषा परस्पर समांतर होणार। मित्रांनो, दुसरा प्रश्न पहा। आता आकृतीमध्ये ए बी समांतर सी डी आणि सी डी समांतर ई एफ दिलेलं आहे। जर वाय आज झेड हा मूल्य 3 आज 7 याप्रमाणे असेल तर आपल्याला एक्सचे मूल्य शोधायचे। पहा इथे आकृतीमध्ये दिलेलं आहे ए बी आणि त्याला सी डी रेषा समांतर, तसेच सी डी रेषा त्याला ई एफ रेषा समांतर आहे। आता आपल्याला माहिती आहे का, आपण जर एक रेषा दुसरीला, दुसरी रेषा तिसरीला समांतर असेल, वह्यांची लाईन्स जसे तुमच्या असतात त्याप्रमाणे, तर या सर्व परस्पर समांतर रेषा होणार आहेत, बरोबर। आणि जसे ए बी सी डीला समांतर आहे आणि सी डी ई एफला समांतर, त्याचप्रमाणे ए बी ही सुद्धा ई एफला समांतर होणारच आहे। म्हणजे ही जी छेदिका आहे ते 3 समांतर रेषांची एक कॉमन छेदिका दिलेली आहे। तसेच आपल्याला एक्स वाय आणि झेड हे 3 निर्देश करून दिलेले आहेत मूल्य, बरोबर, कोणांचे, आणि वाय आणि झेडमध्ये संबंध दिलेला आहे 3 आज 7, तर आपल्याला शोधायचे एक्सचे मूल्य। ॲक्च्युली तर आपण वाय आणि झेडचे मूल्य शोधू आणि त्यानंतर मग त्याच्यावरून आपण एक्सचे मूल्य मिळवूया। ही आकृती मी पुस्तकामधून याप्रमाणे काढून घेतलेली आहे।
व्यवस्थित लक्ष द्याल तर AB, CD आणि EF बरोबर. या AB, CDला आणि CD, EFला समांतर असल्यामुळे शेवटी AB आणि EF ही पण समांतर होणारच आहे. आता जे दिलं आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करू तर YZ बरोबर आपल्याला 3/7 हा वायचा मूल्य आणि हा झॅडचा मूल्य तो आपल्याला काय दिलेला आहे 3/7 बरोबर. हा जो प्रमाण दिलेला आहे त्याच्यासाठी आपण कोणत्याही एक मूल्य A किंवा B गुणोत्तरचा समान अवयव आपण A किंवा B घेऊन घेऊ. तर इथे मी लिहितोय येथे मानू की सर्वप्रथम येथे मानू की YZ बरोबर 3/7 तर वायची किंमत 3A लिहितोय मी बरोबर. जो समान गुणोत्तरचा अवयव जे कॅन्सल झाले तो A लिहितोय मी आणि तसेच Z बरोबर 7A. आपण X घेतो प्रत्येक वेळेस प्रमाण दिला असेल तर बरोबर. परंतु इथे काय आहे का Xचे मूल्य ऑलरेडी दिलेलं आहे मग आपण X घेता येणार नाही. तर कोणता समान अवयव म्हणून मी काय घेतलेलं आहे इथे A घेतलेलं आहे बरोबर. चला आता इथे व्यवस्थित लक्ष द्याल मित्रांनो. तर AB आणि EF ही दोन रेषा समांतर आहे. कोणती AB आणि EF. तर मी याप्रमाणे जर झाकून टाकू कोणती रेषा आपण CD रेषाला आपण जर पूर्ण झाकून दाखवू तर तुम्हाला फक्त कोणती रेषा दिसते AB रेषा आणि ही EF रेषा दिसते बरोबर. आता या दोन रेषा जे दिलेल्या आहेत समांतर रेषा त्याच्यामध्ये बघा हा मोठा झॅड रचला जातो. A पासून ते इथे स्टार्ट करू विसरून जागा मध्ये हा कोणता Y आहे आणि इकडे या तर पहा तुम्ही हा Xचे मूल्य आणि हे झॅडचे मूल्य हे दोन्ही कसे हा समान होणार का बरं. कारण तो एक मोठा झॅड रचला जातोय. जर तुम्ही ही मधली रेषा विसरून जा बरोबर मधली रेषेला आपण झाकून टाकू तर हा एक मोठा झॅड रचला जातोय. इथून स्टार्ट होतोय तो झॅड इथपर्यंत स्टार्ट होतोय बरोबर. पण त्या अगोदर आपल्याला लिहावं लागेल का AB जर CDला आणि CD EFला समांतर असेल तर प्रमेय आपण 7 अनुसार AB आणि EF पण समांतर आहे म्हणजे अर्थात Xचे मूल्य आणि झॅडचे मूल्य हे समान आहे. तर आपण लिहूया याला आपण देऊन टाकू परिणाम नंबर 1 कारण त्याचा वापर करणार आहे आपण. येथे AB समांतर CD आणि CD समांतर EF आणि म्हणूनच AB समांतर EF बरोबर. समांतर रेषांचे जे प्रमेय आहे ते अनुसार प्रमेयानुसार बरोबर. या कारणानुसार आपण AB समांतर EF या डायरेक्ट लिहिलं. आता AB समांतर जर EF असेल तर X आणि हा इकडचा Y जो आहे बरोबर हा X बिंदू आणि हा Xच्या मूल्य आणि Yच्या मूल्य हे दोन्ही जे कोण आहेत ते एकरूप कोण होणार कारण ते अंतःयुग्म कोण आहे. म्हणून Xचे मूल्य बरोबर Yचे मूल्य. बघा इथं मी कोण नाही लिहित हे कोणतेच कोण नाही आहे बरोबर. कोण X इक्वल टू कोण Y नाही आहे X आणि Y हा मूल्य आहे तर X बरोबर Y लिहिला का बरं कारण लिहिता येणार हे कोणते कोण आहे तर अंतःयुग्म कोण. रेषा AB समांतर रेषा EF बरोबर. यामुळे तयार होणारे हे आहेत अंतःयुग्म कोण. याला देऊया परिणाम नंबर X बरोबर Z येणार. X बरोबर येणार Z. हा इथून स्टार्ट होणारा हा Z पूर्ण बरोबर म्हणजे अंतःयुग्म कोणचे X बरोबर येणार Z म्हणजे Xचे मूल्य आहे तेच मूल्य Zचे मूल्य आहे बरोबर. तर याला देऊया आपण परिणाम नंबर 2 बरोबर. हा होणार परिणाम नंबर 2. आता इकडे लक्ष द्याल मुलांनो का AB समांतर आपल्याला काय दिलेलं आहे CD. AB समांतर जर CD असेल तर X आणि Y ये जे कोण तयार होत आहे तो कोणता आकार तयार होत आहे ते इथे पहा. इथून असा तयार होणारा हा C बरोबर. इकडच्या क्रॉसमध्ये तयार होणारा C म्हणजे कोणते कोण आहे ते हा छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन बरोबर जे नेहमी पूरक असतात. म्हणजे जो Xच्या मूल्य आहे आणि Yच्या मूल्य आहे ते परस्पर पूरक आहेत म्हणजे त्यांची बेरीज होणार 180. तर आपण लिहिणार आता AB समांतर
सी डी म्हणून एक्स अधिक कोण वाय बरोबर मूल्य होणार इथे 180. का बरं? कारण ते कोणते कोण आहेत तर छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन. बरोबर. आता आपण एक्सचे मूल्य आणि वायचे मूल्य लिहूया. बरोबर. तर एक्सची किंमत बघा, परिणाम 2 वरून एक्सची किंमत कोणती आहे झेड. बरोबर. तर झेड प्लस वाय बरोबर होणार 180. बरोबर. कशावरना तर बाय 2. दुसरा परिणाम वरून लिहिला झेड प्लस वाय बरोबर 180. पण आता पहिल्या परिणामवरनं बघा वायची किंमत 3 आहे आणि झेडची किंमत किती आहे 7a. तेव्हा आपण लिहूया झेडची किंमत 7a अधिक वायची किंमत किती आहे 3a बरोबर होणार 180. या कशावरून लिहिला तर पहिल्या परिणामावरून. बरोबर. पहिल्या परिणामावरून ह्याची आपण किंमत ठेवली. आता ए वाली संख्या झाली म्हणजे दोन्ही चलपद समान आहे तर बेरीज होऊ शकते. 7 अधिक 3 होणार 10a बरोबर होणार 180. म्हणून a बरोबर 180 भागिले 10 म्हणून a बरोबर होणार 18. अर्थात a ची किंमत मिळाली 18. हा a का आहे तर आपण जो समान गुणोत्तरचा अवयव घेतलेला तो आहे त्याची किंमत मिळाली आपल्याला 18. हा समान अवयव कोणता आहे 18. पण आपल्याला शोधायचे आहे एक्सचे मूल्य. प्रश्न काय आहे आपल्याला शोधायचे एक्सचे मूल्य. परंतु एक्सचे मूल्य कुणाचे मूल्य इतकं आहे झेडचे मूल्य. तर आपण इथे लिहू शकतो ते साईडला लिहितो मी का आता एक्स बरोबर झेड आणि झेड बरोबर काय आहे तर 7a. झेड बरोबर 7a म्हणून एक्स बरोबर 7 गुणिला a ची किंमत आहे आपल्याजवळ 18. तर 126 ही आपल्याला एक्सची किंमत हा तुमचा फायनल आन्सर मिळालेला आहे. बरोबर मित्रांनो. उदाहरण खूप सोपं आहे. जर आपण पहिला समांतर रेषा घेऊ आणि नंतर एक्स प्लस वाय पहिला बरोबर 180 घेतला तरी चालेल किंवा पहिली समांतर रेषा घेतली तरी चालेल. तुम्ही पहिला अंतयुग्म कोन घेऊन घ्या आणि नंतर पूरक कोन घेऊन घ्या. एक्स आणि वायचे मूल्य लिहून घ्या और वाय आणि झेडचे मूल्य आणि मग झेडचे मूल्य वरून तुम्हाला एक्सची किंमत मिळेल. मित्रांनो तिसरा प्रश्न आपण पाहतोय. तर आकृतीमध्ये आपल्याला AB समांतर CD, EF लंब CD आणि GED बरोबर 126 दिलेला असेल तर आपल्याला AGE, GEF आणि FGE हे 3 मूल्य मिळवायचे आहेत. बरोबर. 3 कोणांची मापं मिळवायची आहेत. आकृती काय दिले ते पाहूया. का आपल्याला दिले AB समांतर CD तसेच EF हा लंब दिलेला आहे CDला आणि कोण GED हा पूर्ण कोण जो आहे तो आपल्याला 126चा दिले. तर आपल्याला AGE हा कोण, GEF तर हा कोण आणि दुसरा कोण FGE तर FGE म्हणजे हा कोण शोधायचा आहे. पूर्ण आकृती आणि माप याप्रमाणे मी काढून घेतलेले आहेत. बरोबर. आपल्याला जे कोण शोधायचे आहेत ते पण मी इथे दर्शवलेलं आहे. कोण AGE शोधायचे आहे, कोण FGE शोधायचे आहे. तसेच हा इतकुसा जो कोण आहे कोण GEF मधला कोण बरोबर तो शोधायचा आहे. पण आपल्याला हा पूर्ण कोण 126चा दिलेला आहे आणि हा कोण 90 अंशाचा दिलेला आहे. तर सुरुवात आपण ह्या 90 अंशाच्या कोणापासूनच करणार आहे मित्रांनो. हा कोण जर 90 अंशाचा असेल आणि हा पूर्ण कोण 126चा असेल तर आपण लिहू शकतो का या दोन्ही कोणांची बेरीज किती होणार 126. का बरं. हा पूर्ण कोण 126 दिला आणि हा 90 दिलेलाच आहे तर त्याच्यावरून आपल्याला हा जो पहिला कोण आहे तुमचा तो सापडेल. तर पहिला कोण जो कोण शोधतोय आपण तो कोणता आहे कोण GED हा संलग्न कोण म्हणून घेऊया. कोण GED कोणते कोण संलग्न कोण आहेत तर कोण GEF आणि कोण FED. बरोबर. सर्वात प्रथम तर आपण लंबवरून सुरुवात करूया का EF लंब CD आहे. EF लंब CD दिलेला आहे. बरोबर. आणि म्हणून EF आणि लंब CD असल्यामुळे कोण FED हा कोण FED
डी हा होणार आपल्यासाठी 90 अंशाचा कोन. याला देऊन टाकू परिणाम नंबर 1. बरोबर. चला आता आपण पुढे बघूया. तर कोन जीईडी, कोन जीईडी कोणत्या दोन कोणांची बेरीज होणार? तर कोन जीईडी बरोबर कोन जीईएफ आणि कोन एफईडी. कोन जीईएफ अधिक कोन एफईडी या दोन कोणांची बेरीज होणार आहे. बरोबर. आणि हा कोण आपल्याला किती दिलेला आहे? तर पहिल्यापासूनच कोन जीईडी बरोबर बघा किती दिला आहे? 126 अंश. तर ते इथे मी लिहून घेते कोन जीईडी बरोबर 126 अंश. बरोबर. आपल्याला उदाहरणामध्ये दिलं आहे. तुम्ही इथे पक्ष पण लिहू शकता का त्यांच्या पक्षातर्फून दिलेला आहे किंवा मग फक्त संख्या लिहिली तरी चालेल. तर कोन जीईएफ याचे मूल्य आपल्याला माहिती नाही आहे, ते आपण तसंच लिहूया. कोन जीईएफ. मित्रांनो व्यवस्थित बघा. कोण इथे आपण म्हणतोय कोन जीईएफ बरोबर आणि दिलाय एफजीई. तर एफजीई म्हणा किंवा जीईएफ म्हणा दोन्ही कोण समानच आहेत. तुम्ही तेही लिहू शकता एफजीई अधिक कोन एफईडी बरोबर किती आहे? तर 90 अंश. आपण पहिलाच बघितला कारण ते लंब आहे. बरोबर. लंब असल्यामुळे ते होणार 90 अंशाचं. तर इथे लिहूया आपण 90 अंश बरोबर होणार 126. कशावरून लिहिला? तर बाय 1 पहिल्या परिणामावरून. बरोबर. तर आपल्याला कोण एफजीई म्हणा किंवा एफईजी म्हणा किंवा जीईएफ म्हणा दोघांचे मूल्य सारखेच येणार. कोण जीईएफ म्हणा किंवा एफईजी म्हणा. कोण एफजीईएफ बरोबर 126 मायनस होणार 90 वजाबाकी होणार 36. तर कोण जीईएफ हा पहिला मूल्य जो आहे आपल्याला तो मिळाला. बरोबर मित्रांनो. हा पहिला कोण मिळाला कोण जीईएफ बरोबर 36 अंश. बरोबर. चला आता आपल्याला शोधायचं आहे कोण एजीई. तर कोण एजीई. आता व्यवस्थित बघा आपल्याला झेड तयार करायचा आहे मित्रांनो. अंतयुग्म कोण प्रत्येक वेळेस समांतर रेषा असेल तर सर्वात पहिलं प्रथम चूज करा त्याला. झेड जर कोणत्या कोणाने बनत असेल तर तो पहिला बघून घ्या. तर एजीई आणि नंतर मग जर झेड पूर्ण करायचा असेल तर रेषा कुठेपर्यंत घेऊन द्यायला पाहिजे? ईडी. अर्थात कोण जीईडी. तर कोण जीईडी आपल्याला 126 दिलेलाच आहे. तर जर कोण जीईडी 126 असेल तर हा कोण एजीई पण किती होणार? 126. का बरं? कारण ते कोणते कोण रचले जातात? 1-2 समांतर रेषांच्या छेदिकामुळे तयार होणारे हे आहेत अंतःयुग्म कोण. बरोबर. तर आपण लिहू शकतो का येथे रेषा AB समांतर रेषा CD म्हणून कोणते दोन कोण समान होणार आहेत अंतःयुग्म कोण? तर कोण AGE कोण AGE बरोबर कोण GED. कोण AGE बरोबर कोण GED. हे कोणते कोण? तर अंतःयुग्म कोण. बरोबर. परंतु आपल्याला कोण जीईडी बरोबर प्रश्नामध्ये दिलेला आहे कोण जीईडी बरोबर 126 म्हणून कोण एजीई बरोबर पण होणार 126 अंश. बरोबर. कारण हे आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे. कोण एजीई आपल्याला हा दुसरा परिणाम पण मिळाला. आता शोधायचे मित्रांनो कोण एफजीई. बरोबर. कोण एफजीई. तर हा शेवटचा कोण शोधायचा आहे. तर व्यवस्थित इकडे लक्ष द्याल तर बघा इथे टी शेप तुम्हाला आपोआपच दिसेल. बरोबर. हा कोण आणि हा कोण याच्यामुळे तयार होणारे टी शेपचे कोण अर्थात कोणते कोण ज्या होणार आहे? रेषीय जोडीतील कोण. आणि रेषीय जोडीतील कोण नेहमी कसे असणार? पूरक. अर्थातच त्यांची बेरीज असणार 180. बरोबर. म्हणजे या कोण आणि हा कोण दोघांचे माप त्यांची मूल्यांची बेरीज होणार 180. कोणते कोण हा घे? कोण AGE आणि कोण FGE. बरोबर. हा टी शेप समांतर रेषा नका पहा पण टी शेप पहा आणि हे रेषीय जोडीतील कोण पहा. तर कोणते कोण होणार? कोण AGE अधिक कोण FGE बरोबर कोणते कोण होणार?
तर 180 त्यांची बेरीज होणार, हे होणार रेषीय जोडीतील कोण, बरोबर. चला, AGE ज्याच्या मूल्य 126 आहे तो वरच आपल्याला मिळाला, बरोबर. आणि FGE हा मूल्य शोधायचा आहे, तर आपण लिहूया अधिक कोण FGE बरोबर होणार 180 अंश, बरोबर. म्हणून कोण FGE बरोबर 180 मायनस होणार 126, वजाबाकी करू 180 मधून 120 गेले 60, 60 मधून 6 गेले 54, तर कोण FGE हा आपल्याला मिळाला 54, बरोबर. खूप सोपा आहे, तुम्ही याप्रमाणे पण करू शकता का पहिलं कोण AGE घेऊन घ्या 126 अंशाच्या, त्यानंतर मग पुढे हा कोण 90चा, तर हा कोण पण 90चा, याच्या माप 90, याच्या माप 36, तर तिन्ही कोणांची बेरीज 180 मधून तुम्ही हा मायनस करा, तर तुम्हाला या दोघांची बेरीज मायनस करा तरी तुम्हाला हा कोण मिळेल. याला बहिष्कोण घेऊन घ्या दिलेला त्रिकोणाचा तरी चालेल, किंवा मग सिंपल आपला T शेपचा कोण रेषीय जोडीतील कोण घेऊन घ्या. मित्रांनो, तुम्हाला रेषीय जोडीतील कोण आणि अंतःयुग्म कोण या प्रत्येक उदाहरणामध्ये व्यवस्थित बघूनच घ्यायचे. जर मिळत असेल तर उदाहरण तुमच्यासाठी एकदम सोपा होऊन जाईल, बरोबर. तर तिन्ही कोणांचे मूल्य आपल्याला मिळाले. मित्रांनो, चौथा प्रश्न आकृती 6.31 मध्ये आपल्याला PQ आणि ST ही समांतर रेषा दिलेली आहे आणि कोण PQR इथे दर्शवून दिलेला आहे 110, तसेच कोण TSR किंवा RST म्हणा 130 दिलेला आहे. तर आपल्याला QRS म्हणजे हा मधला जो कोण आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. आपल्याला एक सूचन पण दिलेलं आहे का बिंदू R मधून जाणारी आणि ST ला समांतर असेल अशी एक रेषा काढायची आहे. चला, इथं व्यवस्थित पहा मित्रांनो, आकृती याप्रमाणे तुम्हाला दिलेली आहे, बरोबर. तिथे छोटी आकृती तुम्हाला समजत नसेल तर इथे पाहून घ्या का हा कोण 110चा दिला, 130चा हा कोण दिला. सर्वप्रथम तर आपल्याला ST आणि PQ ही समांतर रेषा दिलेली आहे, बरोबर. ST आणि PQ समांतर रेषा दिलेली आहे, तर आपण या रेषेला पट्टीच्या मदतीने PQ ला आपण थोडं लांब करू आणि त्याचप्रमाणे R मधून जाणारी आणि ST ला समांतर असेल अशी पण एक रेषा काढायला लावलेली आहे. तर आपण ही रेषा पण काढून घेऊया. मित्रांनो, ज्याप्रमाणे सूचन दिलेलं आहे त्यानुसार मी R मधून जाणारी आणि ST ला समांतर असेल अशी एक रेषा काढतोय. ही रेषा मी रेड पेनने त्यामुळे काढलेली, तुम्हाला फक्त समजायसाठी का ही रेषा पुस्तकात प्रश्नामध्ये नाही दिली पण सूचनमध्ये दिलेली आहे. आता आपल्याला शोधायचा आहे हा कोण QRS, म्हणजे या कोणाचे मूल्य मिळवायचे आहे. त्या कोणाचे मूल्य मिळवण्या अगोदर आपल्याला ST आणि आता ही रेषा समांतर दिलेली आहे, तर या रेषेला आपण एक नाव देऊन टाकू का L रेषा ही समांतर रेषा आहे, बरोबर. तर L रेषा जर समांतर असेल आणि आपल्याला या कोणाचे मूल्य पण मिळवून कोणते नाव घेऊन घेऊ आपण, याला म्हणू X, याला म्हणू Y, बरोबर. तर आता व्यवस्थित लक्ष द्याल तर इथे हा जो पूर्ण कोण आहे तो Z रचल्या जातोय. मी मित्रांनो तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रत्येक वेळेस समांतर रेषा आली तर आपल्याला Z पाहून घ्यायचं आहे, Z अंतःयुग्म कोण मिळतंय का नाही, आणि नंतर मग सेकंड स्टेपवरती आपण अभिकोण किंवा मग रेषीय जोडीतील कोण घेऊया. सर्वात पहिला तर अंतःयुग्म कोण बघा. तर इथे बघा हा पूर्ण कोण येणार, हा इथून असं Z तयार होतंय, म्हणून हा पूर्ण कोण आणि हा कोण दोन्ही समान कोण होतील. अर्थातच हे X आणि Y हे दोघं कोण आणि हे बरोबर 130 होणार, बरोबर. तर आपण लिहू शकतो पहिलं का आकृतीवरून X अधिक Y हा पूर्ण कोण बरोबर 130. का बरं? कारण अंतःयुग्म कोण आहे, बरोबर. एक रेषा जी आपण काढली PR मधून समांतर रेषा ST ला, त्याच्यामुळे तयार होणारे हे अंतःयुग्म कोण आहेत. अंतःयुग्म कोण म्हणजे त्यांची बेरीज नेहमी समान होणार. पण इथे का बरं बेरीज घेतली, कारण हा पूर्ण कोण आहे. हा पूर्ण कोण ह्या दोन भागामध्ये विभाजित आहे, बरोबर. ॲडहेसिव्ह अँगल किंवा तुम्ही म्हणा संलग्न कोण झाले, तर हा पूर्ण कोण या दोन कोणांच्या मापामध्ये विभाजित आहे, म्हणून याला X अधिक Y हा पूर्ण एक कोण बरोबर होणार 130 अंश, बरोबर. याला आपण देऊन टाकू परिणाम नंबर 1, बरोबर. चला, आता इथे व्यवस्थित लक्ष द्याल. आपल्याला शोधायचे आहे Y चे मूल्य. Y चे मूल्य आपल्याला शोधायचे आहे. कोण
QRS त्याला आपण y घेतला ना, वायचं मूल्य आपल्याला शोधायचं आहे. चला आता बघा, PQ आणि ST समांतर आहे, तर PQ आणि L पण समांतर होणार समांतर रेषेच्या नियमानुसार. तर आपण लिहू शकतो का आता ST समांतर रेषा L, तसेच ST समांतर PQ हा आपल्याला पहिल्यापासून दिलेला आहे. जर ST ही रेषा L ला समांतर असेल आणि ST ही PQ ला समांतर असेल तर रेषा L आणि PQ पण समांतर होणार. म्हणून रेषा L समांतर रेषा PQ, म्हणजे ही रेषा आणि ही रेषा पण समांतर होणार. चला, ही दोन रेषा समांतर होणार. तर हे बघा, हा इथे कोणता आकार रचला जातोय. तुम्ही हा पूर्ण अंतयुग्म पण पुन्हा घेऊ शकता, इथं Z रचले जाईल तसा, बरोबर. पण आपल्याला आणखीन या कोणाला कोणतं एक नाव द्यावं लागेल. त्यापेक्षा मी इथं हा C तुम्हाला स्पष्ट दिसतोय. C म्हणजे कोणता आकार, तर C मध्ये येणार अंतः छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन, बरोबर, जे नेहमी पूरक असतात. तर आपण लिहू शकतो म्हणून 110 अधिक x बरोबर 180. का बरं, तर कारण ते कोणते कोण आहेत, तर छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन जे नेहमी पूरक असतात. अर्थात xचे मूल्य मिळेल आपल्याला 180 मायनस 110, इथे मूल्य मिळतंय, बरोबर. म्हणून x बरोबर होणार 70°. 110 मायनसला गेले, xची किंमत मिळाली तुम्हाला 70°, बरोबर. तर xची जी किंमत मिळालेली आहे ती आपण ठेवूया पहिल्या परिणाममध्ये, बरोबर. तर इथे लिहून घेऊया, परिणाम 1 मध्ये ठेवूया. कोणती किंमत परिणाम 1 मध्ये ठेवूया, तर xची किंमत. म्हणून x प्लस y बरोबर 130°. तर 70 अधिक y बरोबर 130°. xची किंमत ठेवली, बरोबर. म्हणून y बरोबर 130 मायनस 70 म्हणजे किती होणार, 60°. तर y हा कोण कितीचा मिळाला, 60°. y म्हणजे कोणता कोण आहे, तर व्यवस्थित बघा, y म्हणजे हा इतकाच कोण. हा कोण कोणत्या दोन भुजाने बनतोय, तर कोण QRS, बरोबर. याने हा कोण तयार झालेला आहे yचं मूल्य, तर कोण QRS बरोबर y बरोबर होणार 60. हा आहे तुमचा आन्सर जो आपल्याला मिळवायचा होता, बरोबर. तर समांतर रेषा जी दिलेली आहे, जी अर्धी समांतर रेषा दिलेली आहे तिला पूर्ण करून तुम्ही हा उत्तर मिळवू शकता. पाचवा प्रश्न, का आकृती 6.32 ही आपल्याला दिलेली आहे. AB आणि CD समांतर रेषा आहेत, तसेच APQ कोण 50° आणि कोण PRD हा 127° दिलेला आहे. तसेच आपल्याला x आणि y डिनोट करून दिलेले आहेत, दर्शवलेले आहेत. तर आपल्याला या x आणि yचे मूल्य मिळवायचे आहे. हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. एक वस्तू लक्षात घ्या, प्रश्न 4 आणि प्रश्न 6 याशिवायचे स्वाध्याय 6.2चे प्रत्येक उदाहरण इम्पॉर्टंट आहे. चौथा आणि 6वं सोडलं तर परीक्षेच्या दृष्टीने पहिलं, दुसरं, तिसरं आणि 5वं हे बऱ्याच वेळा 1 by 1 परीक्षेला, वार्षिक परीक्षेला, सेकंड टेस्टला, प्रथम टेस्टला पण विचारलं गेलेलं आहे, बरोबर. तर या उदाहरणामध्ये व्यवस्थित तुम्हाला नीट लक्ष देऊन या उदाहरणाची प्रॅक्टिस करायची, त्या सराव करायचे आहे. आता आपल्याला इथे जे दिलेलं आहे ते पाहूया. तर AB आणि CD समांतर रेषा आणि हा कोण 50 आणि 127चा दिलेला आहे, बरोबर. आणि तसेच आपल्याला x आणि yचे मूल्य मिळवायचे आहेत. मग मित्रांनो, आता बरेच उदाहरणं झाले. आपण सगळ्यात पहिला दोन समांतर रेषा असेल तर आपण काय बघतो का, Z बघायच्या, बरोबर. Z अर्थात अंतयुग्म कोण. तर अंतयुग्म कोणचं मूल्य दिलेलं आहे तिथूनच स्टार्ट करूया. जर DRP हा मूल्य दिलेला आहे तर तिथून स्टार्ट केला तर हा Z याप्रमाणे रचला जातोय. व्यवस्थित लक्ष दिला तर तुम्हाला सापडेल, बरोबर. म्हणजेच हा पूर्ण कोण आणि हा पूर्ण कोण, झॅडच्या दोन्ही बाजूचे दोन्ही कोण कसे होणार, एकरूप. परंतु इथे बघा का हा जो कोण आहे तो दोन अँगल्स म्हणजे डिवाइड आहे, बरोबर. विभाग पडलेले आहेत त्याचे. तर आपण या दोघांची बेरीज म्हणून हा कोण आपण दर्शवू शकतो. तर तुम्ही नाव अनुसार पण लिहू शकता का, कोण APR बरोबर कोण PRD, बरोबर. इथे लिहू शकतो. येथे उदाहरणाची सुरुवात करूया आपण का, कोण APR बरोबर कोण PRD. का बरं, तर हे कोणते कोण झाले, अंतःयुग्म कोण.
कोणती दोन रेषा समांतर आहे तर समांतर रेषा AB आणि CD त्यांची छेदिका PR मुळे तयार होणारे अंतयुग्म कोन. पण व्यवस्थित पहा का कोण APR हा दोन कोनांमध्ये विभाजित आहे. कोणते कोणते दोन कोन तर हा 50 आणि अधिक y म्हणून लिहू शकतो आपण का 50 अधिक y बरोबर कोण PRD तर बरोबर किती आहे 127 बरोबर 127 म्हणून y बरोबर 127 मायनस 50 हे साईड चेंज झालं बरोबर त्यामुळे मायनस झाला तर वजा बाकी येणार 7 वजा 0 7 आणि 12 वजा 5 येणार 77 y बरोबर हा मूल्य मिळाला आपल्याला 77. खूप सोपा बघा y ची किंमत किती आपल्याला मिळाली 77 बरोबर. तर हा झाला पहिला परिणाम. आता आपल्याला शोधायचे आहे x चे मूल्य. तर x चे मूल्य पाहि इथं ही दोन रेषा समांतर तर आता ही छेदिका बघून घ्या आणि इथे पण जाड दिसतोय तुम्हाला स्पष्ट जाड दिसतोय बरोबर. हा जाड दर्शवण्याची पण गरज नाही मला स्पष्ट तुम्हाला जाड दिसतोय म्हणजे हा जो कोण 50चा आहे त्याचप्रमाणे x ची मूल्य पण किती होणार 50. तर आपण लिहून घेऊ कोण वाईज लिहूया का कोण APQ बरोबर कोण PQR हे का बरं एकरूप कारण हे कोणते कोण आहेत अंतःयुग्म कोण बरोबर. पण कोण APQ आकृतीवरून कोण APQ चे मूल्य तर किती आहे दिलेले आपल्याला 50 आणि कोण PQR त्याचे मूल्य दिले आपल्याला x बरोबर. अर्थात x ची किंमत किती मिळेल आपल्याला 50 बरोबर. तर x आणि y चे जे मूल्य मिळवायचे होते ते झाले. 3 मार्काला तुम्हाला हे सगळे उदाहरण विचारले जातात. मी पुन्हा रिपीट करतो चौथा आणि 6वा प्रश्न सोडून या स्वाध्यायाचे प्रत्येक उदाहरण खूपच इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. 6वा प्रश्न ही एक प्रवृत्ती आहे जी तुम्ही शाळेत याल तेव्हा आपण दर्शवू शकतो. तुम्हाला परस्पर टाईल्सवरती काढून दर्शवावी लागेल बरोबर. असं तर हा उदाहरण परीक्षेच्या लक्ष नाही आहे तर कॅन्सल आहे परीक्षेसाठी. आणि आपात कोण परावर्तन कोण हे सायन्समध्ये म्हणजे विज्ञान विषयामध्ये तुम्हाला याविषयी विशेष माहिती देतील परीक्षेसाठी आणि आत्तापुरता हा उदाहरण कॅन्सल आहे. तर स्वाध्याय 6.2 इथे आपला कंप्लीट होतो.